नमस्कार मित्रांनो. तुम्हाला ही डिझाईन पाहायला भेटते. आपण एकदम सिस्टमॅटिक अशी ही डिझाईन बनवलेली आहे. तर पुढे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे संपूर्ण डिझाईन आपण कशा प्रकारे बनवलेली आहे, त्यात कशा प्रकारे आपण वर्क केलेले, कोणत्या बेसवर आपण हे बाकीचे टेक्स्ट वगैरे यूज केलेले, बॅकग्राऊंडच्या डिझाईन्स या टाकलेल्या आपण डिझाईन्स डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वीच लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर इथे ही आपली PSD फाईल आहे जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील त्याची लिंक भेटेल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि तुम्ही यूज करू शकताय. आता इथे तुम्हाला बेसिक पासून सांगतो. तर हे नॉर्मल व्हाईट बॅकग्राऊंड आहे. त्याच्यात आपण हे थोडंसं आपण कलर हे केलेलं आहे, चेंजेस केलेले आहेत, जे की तुम्हाला इथे पाहायला भेटेल. हा त्याचा कलर हा त्याचा कलर कोड आहे आणि हा कलर चेंज आहे. त्याच्यानंतर इकडे ही एक फ्लावर PNG जी तुम्हाला ऑनलाईन गुगलवरती फ्रीमध्ये भेटेल. त्याचबरोबर आपल्या या PSD फाईल मध्ये देखील तुम्हाला भेटणार आहे. तर हे अशा प्रकारे इथं ऍड केल्यानंतर हे तुम्ही आपलं टेक्स्ट टाकलेले, जे की तुम्ही इथे पाहू शकता. एकदम सिंपल पण मराठी टायपिंग केलेली आहे आणि हा फॉन्ट देखील तुम्ही बघू शकता. पण पॉपिन्स एकीकडे आपण मीडियम यूज केलाय, मध्यभागी जो हायलाइट होतोय म्हणजे हे लग्नपत्रिका व्हिडिओसाठी हे आपण बोल्ड मध्ये घेतलेले आहे. त्याची साईज देखील आपण 40 ठेवलेली आहे. बाकी साईज आपण 27 ठेवलेली आहे. हे अशा प्रकारे आपण हे आपल्या आजच्या डिझाईन मधले हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे. आता इथे खालच्या साईडला मला आपले डिटेल्स इथे आपण संपर्क टाकलाय म्हणजे मोबाईल नंबर वगैरे ऍड करावा लागेल. आपल्या इंस्टाग्रामचं पेज देखील इथे ऍड करावं लागेल, कारण आपलं हे प्रेझेंटेशन डिझाईन आहे हे पाहून कस्टमर आपल्याला सर्व्हिस देण्यासाठी आपल्याला कॉल करतील. तर इथे आता आपण आपलं जे आपण एक स्टार्टअप केलाय एजन्सी, तर त्याचं आपण नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर आता हा फॉन्ट अनेक आहे, जो अनेक देवनागरी फ्रीमध्ये तुम्हाला गुगलवरती भेटेल. आणि त्याचे जे इकडे आपल्याला बाकीचे हे पाहायला भेटतात तिथे आपण सेमी बोल्ड घेतलेला आहे फॉन्ट. त्याचबरोबर इथे आपण आपला कॉलचा हा एक आयकॉन आहे, हा इथे ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे आपण जसं की तुम्हाला सांगितलं मी, आपलं इंस्टाग्रामचे पेज जे 2 पेज आपण चालवतो ते दोन्ही पण इथे आपण ऍड करून घेतलेले आहेत. आणि बाकी मग इथे इंस्टाग्रामचे आयकॉन टाकलेले आहेत, जेणेकरून ते पाहता क्षणी समजलं पाहिजे हे आपले इंस्टाग्रामचे पेज आहेत. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला आपल्या कामाचं प्रेझेंटेशन द्यायचंय, जे की आपण इथं या वरच्या भागात आपण देणार आहे. इथे आपण हा शेप ऍड केलाय आणि शेप ऍड केल्यानंतर त्याला टेक्स्चर हे ग्रेडियंट मध्ये आपण दिलेले आहे. आता हे कशा प्रकारे बनवायचं याच्यावर जर तुम्हाला
सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. पण डिटेलमध्ये यावरती व्हिडिओ घेऊन येऊ. वेगवेगळे ब्रश आपण यासाठी जे यूज केले असतील ते देखील तुम्हाला त्या व्हिडिओत देऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण बनवलेले आपण जे पर्सनल लेवलला जे डिझाईन बनवलेले ते डिझाईन इथे मी बॅकग्राऊंडला टाकलेले आहेत. त्याची ऑपेसिटी देखील आपण भरपूर कमी केलेली आहे. ते आपल्याला हायलाईट करायचे नव्हते, तर ते आपल्याला असेच पाहिजे होते, तर आपण इथे ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर थोडंसं हा एक इफेक्ट आहे जो एक लेअर फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर तो इथे मी आपल्या डिझाईनसाठी ॲड केलेला आहे, जे की तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल कशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर इकडे आपण एकाच एकच PNG दोनदा यूज केलेली आहे आणि बाकी मग काय आपण आपले जे डिझाईन बनवलेले आहेत आपण हे लग्न समारंभ तसेच लग्नाचे निमंत्रण व्हिडिओ यासाठी आपण ही पूर्ण डिझाईन बनवलेली आहे आणि यात देखील आपण इथे लग्नाचे डिझाईन लग्नानंतर सत्यनारायण महापूजा जागरण गोंधळ याचे डिझाईन इकडे लग्नाचे निमंत्रण पत्रिका आणि हा साखरपुडा या अशा आपण संपूर्ण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे, जी की आपल्याला हे अशा प्रकारे पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.